झाल्या झोपला होता काय? नाही डेपुटी मी ना विचार करतो. काय विचार करतो? अहो काय माझ्या मनात येते सदा खादा. काय मनात साधा भाऊ येतोय का कदा भाऊ येतोय? काय होतं म्हणलं? साधा भाऊ तर गेले ना गाव सोडून. कुठं गेले गाव सोडून? काय भेने भेने गेले काय? नाही अरे 2-4 दिवस काम होतं त्यांना, 2-3 दिवस बाहेर गेले ते. डेपुटी तुम्हाला सांग का मला आहे ना वैताग येतो. कम कमून म्हणजे किती कष्ट करावं खायलाच व्यवस्थित भेटत नाही. गावानी हे वाक्य गावानी म्हणलं पाहिजे की तो ह्यामुळं गावाला वैताग येतोय आणि खायला भेटत नाही नीट. माझ्यामुळं कशाला म्हणे गाव? म्हणजे बाकी दुसरं काय नाही की बाबा ज्याला हिंडतो इकडं तिकडं, मग ते गावाला बरोबर वाटत नाही. गावाचा जीव तिळतिळ तुटतो म्हणून गावाला भाकर जात नाही. डेपुटी तुम्हाला सांगतो किती कष्ट करा न राव. हा. संध्याकाळची एक भाकर सुद्धा सुखाने भेटत नाही. घरी गेला का पारीची तनतन. मला आहे ना असं आयत बसून खायला पाहिजे हो डेपुटी. मग आता भाकर घेतल्यावर आयतं बसूनच खायचं ना. कुठं तुला का भाकर घेताना कष्ट करायचं का? पळून भाकर खातो तू? पळून नाही भाकर खात मी, पण मला आहे ना आयत बसून असं जेवलं का लगेच असं झोपलं पाहिजे. म्हणजे तिथल्या तिथंच लवकायचं. हा. असं खाल्लं का तिथंच गेलं पाहिजे. सगळं आयत एकाच जागेवर. अच्छा मग आता ज्याला जर सगळंच तिथं केलं तर किती घाण तयार होईल तिथं. खायचं बी तिथंच, ते करायचं बी डबडं घेऊन तिथंच. डबडं घेऊन नाही म्हणलं मी. मग जेवायचं आपलं आणलं की तेच झोपायचं. सगळं आयत म्हणजे टाकायला पाहिजे. तुला आयतं पाहिजे. आयतं काही टाक. काम नको, काही नको, काहीच नको. हा आयुष्य चांगले स्वप्न येतोय. स्वप्न अहो स्वप्न असे पाहिजे की मी असा टॅबला बसलो का पारीने लगेच ताट आणलं पाहिजे, लगेच पलीकडे बेड. हा. असा ज्याला खाल्ला का असाच बेडवर झोपला पाहिजे. आईला अशी काहीतरी जागा आहे ना एक ठिकाण आहे. कोणतं? तिथं तुला सगळं खाऊ शकतो, परत तुला तिथं राहू शकतो निवांत. कोणी बघायला नाही, काय नाही, टेन्शन नाही. असं निवांत पाहिजे निवांत. कोणची जागा आहे सांग बरं अशी? तुम्ही सांगा मला माहित असती तर मी विचारली का असती तुम्हाला. अशी जागा आहे तुरुंग, जेल, सब जेल. हो डेपुटी तुम्हाला काय वाटत का नाही मला जेलमध्ये पाठवता काय? अरे दादा दिसायला बाहेरून जेल दिसतं, आतमध्ये गेलो सगळ्या सुविधा फुकट. तुला सांगतो कपडा घ्यायचा नाही, अंडरपॅन्ट घ्यायची नाही, आंघोळीला साबण घ्यायचं नाही, परत खायला काय आणायचं नाही. सकाळ झाली उठायचं, कवायत करायची, नाश्ता तयार, दुपारच्या पडी लगेच जेवण, जर्मलच्या ताटल्या जेवायला, जर्मलचा मग्या. आणि तेवढे 2 धुवायचे कपडे आपण स्वतः. फक्त एक कपडा ड्रेस धुवायचा, एकच कपडा. कलरचे कपडे नाही, काय नाही, पट्ट्यापट्टीचे कपडे. दुपारच्या बारी झोपायचं, संध्याकाळी निवांत गप्पा सगळ्या संग, परत तिथल्या तिथंच लावडायचं. खायला तिथंच, संडासला तिथंच, झोपायला तिथंच. संडासला काय म्हणजे संडास असं ना तिथं हा जवळच ना, लांब जायचं नाही ना. आता तुला कसं आहे तिथं तू जेवला का गावाच्या बाहेर तुला संडासला जावं लागत. 1 किलोमीटर तसं काय संडास बांधून नाही घेतलं त्याच्यामुळे 1 किलोमीटर तुला तिकडे जावं लागतं. परत कामाला 2 किलोमीटर, परत घरी आला का बायकोची कटकट. म्हणजे खायला बी भेटत नाही आणि निवांतपणा बी नाही. मला काय नाही देवपोटी. मग ते मला कशी नेते बरं तिथं मी कसं जाऊ आता? आता माझ्यापेक्षा ते तुला शामराव चांगला सांगत. श्यामेल मा नाव नको सांगू शामरावला, मी सांगितलंय म्हणून. शामरावला म्हणावं शामराव जेलमध्ये जायचं म्हणलं काय करावं लागेल? हो झोपायला गादी असते ती. गादी नाही, त्यांची वळकटी असती. वळकटी गादीपेक्षा भारी. म्हणजे त्या वळकटीवर जर झोपलं तुमचं अंग दुखणार नाही, शिर भरणार नाही, तुमचं सकाळच्या फ्रेश उठणार तुम्ही. एवढी भारी वळकटी. सगळं आयत भेटत म्हणले मला बी असं ठिकाण पाहिजे होतं. आयत भेटणार श्यामेला विचारतो. आयत खातो आयत, काम नको. येडा रे येडा झाल्या. श्याम्या अय श्याम्या फिरू श्याम्या 10 दिवस दुकान बंद करून गेलाय. श्याम्या अय जालू, अरे तिकडे काय करतो? इकडे आहे मी. इकडे ये. काय करीत होता तिकडं? अरे घरी गेलतो जेवायला, करून आलो जेवून आता. हा होय. हा काय म्हणतो? दिवसा किती बाऱ्या खातो तू? दिवसा म्हणजे किती बाऱ्या जेवतो बा? जास्त नाही बाबा, 3 टाइम असतं आपलं. सकाळची नेरी, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी मग थेट दुकानावर. आय तर खातो? माहित नाही मग काय, मी काय बनवून खातो काय? श्याम्या मला एक तुला विचारायचं होतं राव. विचार ना मग. श्याम्या जेलमध्ये कशी जाते? जेलमध्ये? हा. आणि तुला काय जायचंय? मला जायचंय श्याम्या, त्या जेलमध्ये जायचंय तिथं. अरे बघ का, कशामुळं? कशामुळं म्हणजे तिथं आहे तर खायला भेटत आहे. मला इकडे ना कंटाळा आलेला आहे भाऊ, त्याच्यामुळे आपलं असं खायचं नाहीच असं झोपायचं. तुला कोणी सल्ला दिलाय हो? डेपुटीने दिलाय. आणि ते म्हणले श्याम्याला जाऊन विचार, श्याम्या चांगला सांगत. मी चांगलं सांगन. हा कस काय?
कस काय म्हणजे जेलमध्ये कसं जायचंय ते आता मला काय अनुभव आहे, मी काय जेलमध्येच राहतो काय? तिथं म्हणले श्याम्या सगळा अभ्यास करून बसलाय. तुला किती दिवसासाठी जायचं जेलमध्ये? किती दिवसासाठी म्हणजे आयुष्यभर म्हणलं तरी जाईन. जन्मठेप? हा जन्मठेप. आयला जन्मठेप म्हणल्यावर तुला मग मर्डरच करावं लागेल फुल. नको नको मर्डर नको मग आधी ना 2-3 महिने जाऊन बघतो. हा मग ते ठीक आहे. म्हणजे कसं असतं माहितीये हा. का, तू छोटा गुन्हा केला तर पोलीस लोक कसे 24 तास आत ठेवते, हा धमकून परत पाठवून देते, बरोबर की नाही? पण थोडा मोठा गुन्हा केला मग कोर्टातून तुला सजा लागल डायरेक्ट. तू हाफ मर्डर कर. मग हाफ मर्डर म्हणजे मारून टाकायचं नाही, मग म्हणजे कोणाचा हात मोड पाय मोड बस त्याला म्हणजे हाफ मर्डर. मला वाटलं हाफ मर्डर म्हणजे डेड्याला बाहेर काढायचं. नाही हाफ मर्डर म्हणजे फक्त आपला हातपाय मोडा एखाद्याचा बस झालं, काय टेन्शन नाही. लगेच पोलीस येतात न्यायला. नाही लगेच कसे येणार? मग ज्याचा हातपाय मोडा ना त्याने कंप्लेंट करायला पाहिजे ना पोलीस स्टेशनला. त्याची कंप्लेंट झाली की मग पोलीस लोक तुला घ्यायला येणार आणि मग तू आज जाणार. मग मस्त पैकी 3-4 महिने टेन्शन नाही तुला. आयत बसून खाणार. ऐत येडाय काय तू? टाइम झाला की लगेच ताट येणार, अयो जेवायचं हे सडायचं ठेवून द्यायचं. याला बी आलं का तिथंच, बाहेर जायचंच नाही. पुढे तेच रूम मध्ये असते. अरे तिथंच सगळं आंघोळ तिथंच पांघोळ तिथंच सगळं, काय टेन्शन नाही तुला सांगतो मी. आड्या बारी भाऊ. हायला येड लागलं काय झालेलं, जाऊ तिकडे काय करायचं. पारे अय पारे घरात तर नसेल. अरे काय झालं ओरडायला? काहीच नाही पारे, माझं काय टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. आणि तुमचं मी कधी टेन्शन घेतलंय? ह्या आधी नाही घेतलं, ह्या नंतरही नाही येणार. त्याच्यामुळंच मी म्हणतोय माझं टेन्शन घेऊ नको अजिबात. मी माझ्या जीवाला पुरापूर वैतागलेलो आहे आणि मी ना आता जाणार आहे. तुम्हाला कुठं जायचंय तिकडे जावा, पण येताना माझ्या दळण आणा म्हणलेलं आणलं का तुम्ही? दळण घाल तिकडे गिरणीत, मला घेणं नाही. मी चाललोय माझं जेलमध्ये. काय? हा जेलमध्ये जाणार आहे. अरे देवा, आता काय केलं तुम्ही जेलमध्ये? कुणाला मारलं का? चोरी बिरी केली का काय? ते श्याम भाऊजीच्या नादाला लागून नक्कीच काहीतरी केलेलं असेल. अजून या जाल्याने काही चोरी बिरी काही केलेलं नाही. मी माझा पुरापूर काहीतरी करणार आहे आणि मी जेलमध्ये जाणार आहे. अहो काय येण्यासारखं बोलताय? जेलमध्ये ती काय हे आहे का? मंदिरात गेलो, पाया पडलो आणि माघारी आलो. एक तर बाबा होतो. नको नको नको, बाबा जर जंगलात गेला तर त्यांनी खायचं काय? नाही अजिबात जुळणार नाही. मी जेलमध्ये जाणार मर्डर करून. अहो असं बोलू नका, माझं काय होणार तुमच्या नंतर? बाई या माणसाला काय बुद्ध्या सुचली. पारे अजिबात रडायचं नाही. तुला जर माझी आठवण आली ना तर बिंदास जेलमध्ये भेटायला यायचं. चल चाललो मी. अयो काय करू मी? कुणाला सांगू? काय हो झालं भाऊजी? सुगंधा तू चिड काढली तर काय करशील? माझी छेड काढले तर मी काय करीन? जागीच उलटा पालटा करून त्याला चांगला चीन देईन. उलटा पालटा कायला करती? मग मी तुझी छेड काढली का? तू माझ्यावर केस कर ना. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माहिती मी रणरागिणी सारखी जगते म्हणून, आणि मी अशी काय पोलीस केस बीस करीन का? जागेवर मॅटर मिटवीत असते मी. गरज नाही पडणार अशा वेळेस तर कशीच नाही. जागेवर मॅटर मिटायसाठी तुला जेलपर्यंत ती पोलिसापर्यंत जावं लागेल का नाही? गरज नाही. का? विषय आपल्यावर येतो ना हा. त्यावेळेस जागेच मिटवत असते मी. कसं असा आणि ना का विचार पण नाही करणार परत तो कधी. म्हणजे इथंच बी आता मारशील? इथंच. झाल्या तुझ्या खेळ नाही जुळायचं इथं. काय हो, काय झालं? काय नाही, जातो मी. माणूस पागल झाला का? आईला गावात 2-2 मजली बिल्डिंग व्हायला लागल्या. आपलं एक खालीच घर आहे बघ, काय अवघड आहे. अरे श्याम्या हा मला एक मदत करणार आहो. काय मदत करायची तुला आता? काहीच नाही, तूच मला मदत करू शकतो. दुसऱ्या गावात कुणीच मदत करणार श्याम. आता सांगितलं ना तुला. श्याम्या मित्र म्हणून मदत कर. मला जायला सपोर्ट कर रे. कुठं जायचं तुला आता? जेलमध्ये. अजून तिथेच अडकलाय का तू? तिथं अडकलं मग मोठा प्रश्न राहिलाय. तिथं नाही अडकणार तर कुठं अडकन? मग तुला सांगितलं ना, गावातलं कोणी बी धरायचा, हातपाय मोडायचा आणि जायचं जेलमध्ये. येडाय का काय? कुणी धरलं तर माझ्या बचायला ठेवते का? लोक जीवच मारतील मला. त्याच्यामुळं तूच मदत करू शकतो मला जेलमध्ये जायला. खरंय राव, म्हणजे तू जायचा फुकट खायसाठी आणि बसळ नाही राहिलो काय खायचं रताळ. हसू नको, हे प्रश्न गंभीर आहे. गंभीर आहे गंभीर आहे. मला तुझ्या हात मोडू. काय? मला तुझा हात तोडायचा आणि मला जेलमध्ये जाण्यासाठी तूच मदत करू शकतो. तूच केस कर. म्हणजे येडा का काय तू? म्हणजे तू मग चांगला हात मोडणार हा? आणि तू जेलमध्ये जाणार? येडा जा, असं काही नसतं. मला लोक हाणतील श्याम्या. पुढं हात कर पाटक्याच. येडा झाला काय?
बावट श्याम्या. अरे देवा झाले नको ना बाबा हे ये काय श्याम्या, तो? पळू नको. अरे ही बाप होते मोठी काय रे याला सांगत राहतो काय का मारतो काय आलंय कमून म्हणजे मला जेलमध्ये जायचंय, मला श्याम्याच मदत करू शकतो या गावात. तुम्ही सांगा मला याचा हात मोडायला श्यामच मदत करू शकतो. दुसरीकडे गेलं माय मन के मोडीतीन का नाही. अरे येडा झालाय काय नादी लागतो काय झालंय अहो काय झालं म्हणजे काय तो मला म्हणतो तो हात मोडू दे आणि पोलीस केस कर मग मी जेलमध्ये जाईन. ए झालं तू एक काम कर काय? तू आहे ना डेप्युटीचं डोकं फोड. डेप्युटी उपसरपंच आहेत त्यांना हाणल्यामुळं उच्च अधिकाऱ्याला हाणल्यामुळं पोलीस लवकर येऊन तुला घेऊन जाते. हा तो जेलमध्ये जाऊन आयतं काय हो, डेपुटी. तेच आहे ना आयतं तुम्ही काय सल्ला दिला त्याला. मग तुम्ही सांगितलंय मला. मी सांगितलं ना तुला. अरे माठ्या डोक्याच्या नाही एक काम कर डोकं फोड शामराव फोड डोकं हा, रक्त येऊ नाही देत. श्याम्या नीट धरा. पाठवा तो हे श्याम्या धर दे धर दे. अहो, मी धर दे, रक्त निघून आराम नाही करू. देत, टेंगुळ नाही, टेंगुळ तू- आणतो काय करू फक्त. तुला आहे ना तुझं टेंगुळ काढू तुझं सरकारी दवाखान्यात ऍडमिट करू तिथे बी लोकांनी चांगली बघते सरकार हा डेप्युटी याचे आहे ना आपण हातपाय मोडू हा. म्हणजे आहे ना बेडवर पडून बेडवर परत आणि आयतं तुला आहे खाशील. ना आयतं म्हणजे ना तुला भरवणार नरशिवच्या आणि तुला आहे ना लगवीला सगळं खाली डबड लावला तुला आहे ना, जायची जायचं गरज उठायची गरज नाही. ए, येडेत का काय बिल तुम्ही भरता का मग तिथं? सरकारी दवाखान्यात बिल नसतं फुकट असतं फुकट. हाणा 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 डेप्युटी. नको. नालाय का तुला सांगोस तर काय आवादी आहे? अरे दादा समाजामध्ये आहे ते कोणालाच भेटत नाही बरं तुम्ही का? तुम्ही तर म्हणले दवाखान्यात भेटत आहे. नाही दवाखान्यात नाही भेटत ते मोडून जर गेला ना सरकारी दवाखान्यात ते बी लोक आहे ते लोक ओळखीत लगेच कोण आहे त्या खायासाठी आले त्याला लगेच ढोस देतात लगेच जुलाब त्याला बरं का आहे की नाही हा? पण डेपुटी झाले येड नाही. नाही, येडा नाही ना? टॅलेंटेड माणूस आहे टॅलेंटेड. अरे यार काय कुठं करून ठेवला आता. काय कुठं ना म्हणजे मी काय तुमचं ऐकन काय मला बघायचं होतं माझ्या गावात किती वाईट लोक आहेत माझ्याविषयी. हा म्हणजे काय म्हणजे तुम्ही फुगून दिलं आणि आल्या फुगन काय असं कधीच होणार नाही. श्याम्या म्हणतोय लोकांचा हातपाय मोड किती वाईट रे श्याम्या माहितीये का. अय, म्हणून तू तुम्हाला विचारायला आला चालला मी काय द्यायला आलो का तुला तुझ्या घरी अरे द्यायला नव्हता आला पण कसा पटून सांगत होता एखाद्याचा मान का मोडू. का सारड्या सगट एवढा रंग जबर बदलीत नाही एवढा बदलितो खरंच ना रे आणि पोटी. याला इथून पुढे सल्ले द्यायचे नाहीत. आपल्याला काय वाटतं दरबारला वाटतं आपण बोलून जातो सुधरेल पण ह्यो सुधरायच्या लायकीचा नाही. चांगले सल्ले द्या ना माणसाला. चांगले सल्ले दिले तर त्याचे माणूस घेईन ना काहीतरी आदर्श. तुम्ही असं हातपाय मोडायचा सल्ले देता का? आनंदाने या नाही तर आता हातपाय मोडत जा. अरे काम करावं कष्ट करावं खावा जरा. गाव बिघडायला निघले उपसरपंच बी. जा बधीरवानाच्या डेपुटी तुम्ही तरी काय नादाला लागायचं अरे मी त्याच्या तुझ्याकडे कटून दिलता म्हणलं श्यामेला जाऊन विचार बरं कटून दिला तो माझ्या तू होता आला बरोबर हे करशील आला परत आहे. मला मध्ये उभा राहू द्या. हा, काय मग तुला इलेक्शन उभं राहायचं काय काय आता? काय मला इलेक्शनला उभं नाही राहायचं. तो मला वाटलं ज्याल्या गावातून काढा आणि दिला जेलमध्ये की आपण झालं मोकळे. हे श्याम्या ज्या गावातून नको ज्याला इथून डायरेक्ट वरच पाठवू धर. अहो, तुम्ही तसंच ना- करू आता. कमाय! जरा 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 डेपुटी